शेतकरी बंधूंनो, हे आपले अमोल भुसाने यांची अद्रक आहे। आज आपण यांच्या अद्रकीच्या शेतामध्ये व्हिजिट करायला यासाठी झालो, कारण की खूप काही शेतकऱ्यांची हीच गडबड असते की अद्रकीला काहीतरी ड्रिंचिंग करायची म्हणून बुरशीनाशक वगैरे घेता आणि ड्रिंचिंग करून देता। शेतकरी बंधूंनो, ड्रिंचिंग करायची हा उद्देश नसतो, तर पिकाला गरज कशाची असते, कारण की या प्लॉटला आपण आतापर्यंत फक्त न्यूट्रिशन वगैरे दिलं होतं आणि पोषक दिलेलं आहे। सोबतच यांना बॅक्टेरिया दिल्या होत्या, ज्या झायडेक्स कंपनीच्या ड्रिप किट दिली होती की ज्यामधून आपल्याला ट्रायकोसोडो भेटेल। शेतकरी बंधूंनो, सड का लागते तर जमिनीमध्ये त्या ठिकाणी जे आपल्या मित्र बुरशी असतात, त्या ठिकाणी मित्र बॅक्टेरिया असतात, तर या बॅक्टेरियांची संख्या आपण बुरशीनाशक वापरून त्या ठिकाणी नष्ट करतो। किंवा शेतकरी बंधूंनो, आपण त्या ठिकाणी महागाडं शेणखत घेऊन शेणखत शेतामध्ये टाकतो, त्याला व्यवस्थित कुजवतो आणि एक अर्ध्या वेळेस आपल्याला ड्रिंचिंग करायची म्हणून आपण बुरशीनाशक घेऊन जमिनीमधील शेणखतातील जे काय बॅक्टेरिया असेल, मित्र बुरशी असेल, त्या नष्ट करतो। मित्र बुरशी आणि बॅक्टेरिया जर नष्ट झाल्या तर जमिनीमध्ये हानिकारक बुरशीची झपाट्यानं त्या ठिकाणी निर्माण होतात। शेतकरी बंधूंनो, त्या ठिकाणी जमिनीमध्ये थोडं जर पाणी थांबलं तर त्या ठिकाणी हानिकारक बुरशी तयार झाली तर तिला खाणाऱ्या, तिच्यावर उपजीविका करणाऱ्या मित्र बुरशी बॅक्टेरिया त्या ठिकाणी नसल्यामुळं तिचा विकास झपाट्यानं होतो। यासाठी शेतकरी बंधूंनो, जर आपण अद्रक करत असाल, 100% आपल्याला त्या ठिकाणी जैविक पद्धतीनं जर अद्रक करायची असेल तर जमिनीमधून कसल्याही प्रकारचं त्या ठिकाणी रासायनिक बुरशीनाशक वापरू नका, जेणेकरून जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या आणि मित्र बुरशींची संख्या जर वाढली तर सडही लागणार नाही आणि आपल्याला व्यवस्थितरित्या अशा प्रकारे प्लॉट डेव्हलप करता येईल। यांचा अद्रक आपण सुरुवातीपासून या ठिकाणी जीवाणूचा वापर जास्त करतो। या ठिकाणी यांना खताच्यासुद्धा आपण झायडेक्स कंपनीचं नर्सरी किट दिली होती। मायक्रोज त्यामध्ये आहे, NPK कॉन्सोर्शियाच्या बॅक्टेरिया आहे, झिंक सोल्युबिजिंग बॅक्टेरिया आहे। तर अशा प्रकारे शेतकरी बंधूंनो, जमिनीतील जे काय खनिज असेल तेच पिकाला मिळवून देण्याचं काम त्या बॅक्टेरियांच्या शरीरातून जे काय सेंद्रिय आम्ल बाहेर पडतो त्यापासून ते जमिनीतील खूप काही प्रकारचे खनिज पिकाला उपलब्ध होतात। शिवाय जमिनीत जीवाणूंची संख्या जास्त असल्यामुळे हानिकारक बुरशीची उत्पत्ती निर्माण होत नाही। तर त्यासाठी शेतकरी बंधूंनो, आपण जीवाणूचा वापर करताना हीच गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्यायची की ड्रिंचिंग करताना दुकानावर गेलं तर कोणतंही औषध घेण्याऐवजी आपण जास्तीत जास्त जमिनीतून जीवाणू किंवा पोषक घटकच द्या, जेणेकरून रासायनिक घटक जमिनीतून दिल्यामुळं जमिनीतील आपल्या मित्र बुरशी आणि जीवाणूंची हानी होते। हेच लक्षात घ्या। अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता। थँक्यू। जय शिवराय।